काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति हिमता किंवा संगीतम नाटकम सद्यः परमानंददायकम असं आपण म्हणतो. विदर्भाच्या सांस्कृतिक चळवळीत आणि नाट्य क्षेत्रात सृजनशीलतेची आणि नव ऊर्जेची चळवळ पुढे आणणारे नागपुरातील सुप्रसिद्ध रंगकर्मी, दिग्दर्शक, श्रेष्ठ नाटककार श्री संजय पेंडसे यांचे जुळ्यांचा कट्टा ऐसपैस गप्पा या कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे आम्ही दोघे पूर्वक स्वागत करत आहोत. धन्यवाद. सर, तुम्ही अल्बर्ट डेव्हिड या मेडिसिन कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर या मोठ्या पदावरून निवृत्ती घेऊन स्वतःची संजय फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी काढली आणि निर्मिती, दिग्दर्शन आणि नाट्य क्षेत्रात स्वतःला तुम्ही झोकून दिलं. खरं तर हा धाडसीच निर्णय. इतकी छान नोकरी सोडून कसा काय घेतलात तुम्ही हा निर्णय? असं आहे की नाट्यकलेची पहिल्यापासून आवड होती. अच्छा. आणि नाटक माझ्या मते हे सगळ्याच ठिकाणी आहे. मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असताना तिथेही मला एका प्रकारे नाटकच करावं लागत होतं. म्हणजे आपलं प्रॉडक्ट विकणं किंवा दुसऱ्याला कन्व्हिन्स करणं किंवा त्याला समजावून सांगणं, याच्यामध्ये अभिनयाची गरज आहे. आता तुम्ही तो प्रश्न विचारला त्यामुळे 3 विषय आहेत. एक तर अल्बर्ट डेव्हिड मधली नोकरी, दुसरं म्हणजे संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना आणि नाटक. तर मी क्रमशः उत्तर देतो. अल्बर्ट डेव्हिड लिमिटेड ही मी केवळ आपल्याला फार्मास्युटिकल कंपनी किंवा सेलिंग प्रोफेशन हे असं असतं की ज्या ठिकाणी तुमचं काम दाखवा आणि पैसा मिळवा. त्याच्यामध्ये कुठलीही वशिलेबाजी नसते, कुठेही प्रमोशन घेताना तुम्हाला आपला तुपला नसतो. तर नाटक हे माध्यम माझं असल्यामुळे मुळात मला त्या ठिकाणी नोकरी करताना नाटक खूप उपयोग झाला. आणि म्हणून मी चांगला सेल्समन, त्याच्यानंतर एरिया मॅनेजर, त्याच्यानंतर रिजनल मॅनेजर. कारण जसं आपण नाटकामध्ये एक समूह घेऊन चालतो तसंच तुम्हाला जॉबमध्ये सुद्धा मॅनेजर झाल्यानंतर तुम्हाला एका समूहाला आपल्या बरोबर वावरावं लागतं. आणि ते करताना मला नाटकाचा कायम उपयोग झाला. मग ती नोकरी करताना अर्थात त्याच्यात मान होता, धन पण होतं. आता ते सोडून मी नाटकाकडे का वळलो याचं कारण असं, म्हणजे पूर्ण वेळ याचं कारण असं की मला कुठेतरी जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. पैसा मिळत होता पण ज्या गोष्टीची पण आपल्याला ज्याची आवड आहे मुळात, तर म्हणून मग मी नाटकाकडे एका क्षणी असं ठरवलं की आता मुलीचं लग्न झालेलं आहे, आता आपल्याला जॉब करण्याची फारशी गरज नाही. म्हणजे मिसेसला पण नोकरी होती. मी तिला ह्याची कल्पना दिली की मला असं वाटतंय की मी माझं जे पॅशन आहे ते प्रोफेशन करावं. आता संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेड हा एक तिसरा सब्जेक्ट असा आहे की मी FTI ला एक फिल्म अप्रिसिएशन कोर्स केला. तो भारतामध्ये किंवा नागपुरात म्हणाल तर बोटावर मोजणाऱ्या एवढ्या लोकांनीच केलेला आहे. फक्त मला असं वाटतं नागपुरामध्ये तो फिल्म अप्रिसिएशन कोर्स हा 4 ते 5 लोकांनी केला असावा. त्याच्यातलं मी एक आहे. हा फिल्म अप्रिसिएशन कोर्स करताना पुण्याला FTI मध्ये मी 10वी फ हा सिनेमा पाहिला. आता पुन्हा तो 10वी फ हा मुलांचा करता असलेला चित्रपट. आता तो नागपुरात आपल्या मुलांना दाखवावा, विदर्भातल्या, असं माझ्या सारखं मनात घर करून राहिलं. आणि मग मी प्रयत्न केला की हा पिक्चर कसा आणायचा. ते तेव्हा जी डिस्ट्रीब्युशन कंपनी असते ती असल्याशिवाय तुम्हाला सिनेमा आणता येत नाही. इतर डिस्ट्रीब्युशन कंपनीला कोणालाही तो कंपनीला त्या सिनेमाला आणण्यात काही इंटरेस्ट नव्हता. मग मी असा धाडसी निर्णय घेतला की आपणच फिल्म डिस्ट्रीब्युशन कंपनी स्थापन करायची. केवळ 10वी फ या चित्रपटासाठी मी संजय फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. आणि तो चित्रपट नागपुरात आणून त्याचे 150 शो हाऊसफुल नेले. आणि शाळांमधनं तो विदर्भातल्या मी मुलांना दाखवला. आणि सगळ्या त्या काळच्या मुलांनी तो चित्रपट पाहिलेला आहे. म्हणजे मी स्वतः जाऊन शाळेत कॅनव्हान्सिंग करायचो आणि त्याच्यामध्ये फार चांगली टीम होती आणि तो मुलांपर्यंत पोहोचावा हे माझे जे उद्दिष्ट होतं. मग अर्थात त्यावेळेला नागपुरात मराठी चित्रपट येत नव्हते आणि मराठी चित्रपटाची लोकांना एक जी ओढ होती ती पूर्ण होत नव्हती.
म्हणून मी त्रिधारा चित्रपट महोत्सव नावाचा एक चित्रपट महोत्सव संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कडनं पुन्हा सुरू केला. अच्छा. त्याच्यामध्ये त्या काळात मराठी चित्रपट येत नव्हते, ते नागपुरात आणले. 3 दिवस त्रिधारा असं नाव होतं त्याचं. त्याचे खूप लोकांना अप्रिशिएट केलं. माझ्याकडे सारखे फोन यायचे, पुन्हा नवीन चित्रपट कोण आणताय, आणि ते चित्रपट मी थिएटर सारखं स्वरूप करायचो, म्हणजे सायंटिफिकचं किंवा देशपांडे हॉलचं, आणि त्याच्यात तो चित्रपट दाखवत होतो आणि लोकांना ते खूप आवडत होतं. मग मराठी चित्रपट यायला लागले आणि मग दोन्ही माझ्या गोष्टी त्या थांबल्या. हे झालं संजय फिल्म प्रायव्हेट लिमिटेड बद्दल. आणि अल्बर्ट डेव्हिड अर्थातच फार चांगली कंपनी होती, त्यांनी मला बरंच काही दिलं आणि नाटक हे असल्यामुळे मी त्याच्यात यशस्वी होऊ शकतो. सर, विजयाबाई मेहतांच्या मार्गदर्शनाखाली संचालनालयाने घेतलेल्या शिबिरात तुम्ही नाट्य शिक्षण घेतलं. काय अनुभव होता तिथे आणि त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? कसं आहे की माझं तर म्हणणं आहे, नाट्य प्रशिक्षण हे मुळात शाळेतल्या वयातच असायला पाहिजे. त्याच्याकरता मी खूप प्रयत्न केला, पण ते अजून यशस्वी झालेलं नाही आहे. पण शाळेमध्ये असताना माझा नाटकाचा संबंध गॅदरिंग मध्ये आला आणि तो कायम मी ठेवला. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर कुठेतरी वाचलं की संचालनालयाकडनं असं शिबिर होतं, आणि मग नागपुरातल्या आमच्या संस्थेने माझं नाव रेकमेंड केलं. सुरुची निकेतन नावाची संस्था होती आणि मोहन कोठीवान्यांनी मला खूप मदत केली तेव्हा त्या शिबिरात मार्गदर्शन मिळण्यासाठी, ऍडमिशन मिळण्याकरता. आणि विजया मेहतांचं योग्य वयात, म्हणजे ज्या वेळा आपण आपले निर्णय घेत असतो त्या वयात 19व्या वर्षी मला ती संधी मिळाली आणि ते शिबिर ही माझी पुंजी ठरली. म्हणजे मी कसं आहे की कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुणाचं तरी मार्गदर्शन हवं असतं. गुरु असतो, पण तुमचे गुरु तुम्हीच असता, कारण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ते कळत जातं. तर विजयाबाईंचं मार्गदर्शन आणि विजयाबाईंची शिस्त, म्हणजे आज जे तुम्ही आघाडीचे नट आजही आहेत ते विजयाबाईंच्या वणवाखालनच गेलेले आहेत. आणि नेमकं माझं वय होतं 19 वर्ष, 1 महिना वर्कशॉप होतं. खूप काही शिकायला मिळालं बाईंकडनं. पहिली गोष्ट म्हणजे शिस्त शिकायला मिळाली, दुसरं म्हणजे डायरेक्शन शिकायला मिळालं, दिग्दर्शकांनी काय करायला पाहिजे, काय करायला नको. आणि ते आमचं एक थिएटर वर्कशॉप होता, तो ऍक्टिंगचा वगैरे वर्कशॉप नव्हता. बाई आम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कायम गुंतवून ठेवायच्या नाट्य या विषयात. यू विल नॉट बिलीव्ह, अशोक पत्की, द ग गोडसे, हे माझे दिग्गज, दामू केंकरे, असे लोक आम्हाला शिकवायला यायचे. आणि त्या याच्यात म्हणजे मला बाईंकडनं शिस्त शिकायला मिळाली, थिएटरचं पूर्ण नॉलेज मिळालं. आणि ते घेऊन मी 19व्या वर्षी नागपुरात येऊन ते शिबिरात बाईंनी नाटक बसवलं होतं, वृंदावन दंडवते लिखित खोटं नाटक. ते मी 40 मुलांना घेऊन नागपुरात केलं. त्याचं नाव केलं कहाणी एका शहराची. आणि ते नाटक म्हणजे पुन्हा मुलांचा माझा संबंध कायम ठेवायचा असल्यामुळे मी ते मोठ्यांचं नाटक मुलांकडनं घेऊन मी त्याचे खूप प्रयोग केले तेव्हा गणेश उत्सवात वगैरे. आणि मग बाईंचं मात्र नेहमीच मार्गदर्शन जे मिळालं त्याचा उपयोग कायम राहिला असं मी म्हणेन. तुम्हाला चांगला मार्गदर्शक किंवा योग्य गुरु जर मिळाला, मार्गदर्शक मिळाला, तर त्याचा खूप फायदा होतो. संजय सर, बाल रंगभूमी म्हणजे जणू काही तुमचा श्वासच आहे. पहिल्या बालनाट्याचं दिग्दर्शन मला वाटतं तुम्ही 16व्या वर्षी केलं. म्हणजे गेल्या 50 वर्षापासून तुमचा हा नाट्य प्रवास उलगडताना बाल रंगभूमीवर तुम्ही अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहात. जवळपास 54 बाल नाट्यांचं तुम्ही निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय. बाल रंगभूमीने तुम्हाला काय आनंद दिलाय सर? बालरंगभूमीने खूपच अनुभव तुम्हाला मिळतो. मुख्य म्हणजे तुमच्या ज्या मर्यादा असतात त्या तुम्हाला ताणून बघता येतात. मग ते कुठल्याही क्षेत्र असो, ऍक्टिंगच्या असो, दिग्दर्शनाच्या असो, लेखनाच्या असो, बाल नाट्य हे तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रशिक्षण केंद्र आहे. कारण तुम्ही एक एक गोष्ट तिथे शिकत असता. तिथे खूप अशी स्पर्धा पण नसते. सगळा ऑडियन्स जो असतो तो निरागस असतो, अतिशय जिवंत ऑडियन्स असतो, जो हसायचा असला तर हसतो, रडायचा असला तर रडतो. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आणि नेमका
ते 16व्या वर्षी असं झालं की खरं पाहिलं तर दिग्दर्शनाचं ते वय नव्हतं, नाही. पण मला नाटकात काम करायचं होतं आणि मला नाटकात कोणी घेत नव्हतं. तर मी असं विचार केला की आपल्याला जर कोणी घेत नाही तर असे असंख्य आपल्यासारखे असतील, मग का नाही आपणच लोकांना घेऊन नाटक करायचं. आणि म्हणून मी तेव्हापासून एक खूण पक्की केली की आपण लोकांना जेव्हा घेतोय तेव्हा आपण शक्यतोवर काम नाही करायचं. आणि म्हणून मग मी काम न करता डायरेक्शन कडे वळलो. आणि ते वय होतं 16वं वर्ष, तेव्हा माझे भाऊ मला मदतीला आले, इतर म्हणजे मावस भाऊ आमचे, एकंदर आम्ही 11 मावस भाऊ आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची मी मदत घेतली आणि मी स्वतःच डायरेक्शन सुरू केलं. आणि मग ते करत गेलो. ते एक व्यसन लागलं, बालनाट्य करण्याचं व्यसन लागलं. आणि खऱ्या अर्थाने ती खूप चांगली चळवळ थांबली. मुळात रामायण ज्या दिवशी टेलिकास्ट झालं रविवारी, कारण रविवारी बालनाट्य व्हायचं, रविवारी शाळांना सुट्टी असायची, तर रामायण झालं, रस्त्यावरची गर्दी एकदम तुरळक झाली आणि लोक टीव्ही कडे वळले. आणि त्या वेळेला मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने बालनाट्य चळवळ थोडी कमी झाली. ती संपली नाही, पण ती कमी झाली. नाही तर तोपर्यंत आमचं दर रविवारी बालनाट्य हे ठरलेलं होतं. तर असं ते बालनाट्याचं व्यसन जडलं असं म्हणू शकता तुम्ही. आणि मग बालनाट्य खूप केली, त्याच्यात नृत्य नाट्य केलं. नुसतं बालनाट्यामध्ये फक्त विषयाला धरून मी म्हणजे हेल्थवरही नाटकं केले. माझा फार्मास्युटिकलशी संबंध असल्यामुळे मी तेव्हा मिठी मिठी बाते नावाचं नाटक केलं, म्हणजे डायबिटीजवर होतं तेव्हा. इट वॉज अ आय ओपनर. मुलांकडनं मी मोठ्यांना डायबिटीज या विषयी माहिती दिली होती. आणि त्याच्यानंतर नाखून की कटाई, हात की सफाई, जे आज तुम्ही हातात धुण्याचं महत्व तुम्ही जे आज सांगता, ते आजपासून 10 वर्षापूर्वी मी माझ्या नाटकातनं सादर केलेलं होतं. त्याचे अनेक प्रयोग केले. हात की सफाई आणि नाखून की कटाई, नख पण कापायला पाहिजे अशी बालनाट्य मी केली. खूप वेगवेगळ्या विषयांवर बालनाट्य. सर, प्रौढ रंगभूमीवर 14 मराठी, 2 हिंदी आणि 1 इंग्रजी नाटकाचं तुम्ही पण दिग्दर्शन केलंय. तसंच तरुण पिढीला घेऊन अनेक नाटकं केलीत. ममता बचाव म्हणजे मुलींना आई व्हायचं नाही आजकाल, या विषयावर तुम्ही नाटक बसवलं. नंतर ड्रग ऍडिक्शन हे तर मी स्वतः नाटक पाहिलं सायंटिफिक हॉलमध्ये. मोहजाल याच्या नाटकाचे 20-25 प्रयोग झाले. मग खूप सुंदर नाटक बसवलं यांनी, मी स्वतः पाहिलंय. आणि ट्रॅफिकच्या समस्येवर नाटक, प्रदूषणावर नाटक केलंय. खादी बढाव, रोजगार बढाव म्हणजे खादीवर नाटक करताय तुम्ही. अशा सामाजिक समस्यांवर तुम्ही नाटक करताय. हे समाज प्रबोधन अनासी तुमच्याकडून होत आहे, याबद्दल काही सांगा ना. मुळात कसं आहे, मी कोणत्याही विषयावर नाटक करतो. मी देशी गाईवर सुद्धा नाटक केलं कामधेनू. आणि माझं असं चॅलेंज आहे की उद्या जर मला कोणी लिहून दिलं आणि बरं त्याला मला नाटक करायची संधी मिळाली तर मी गाढव या प्राण्यावर सुद्धा नाटक करीन आणि चांगलं करीन. त्याच्यामुळे विषयाचं बंधन नाहीये. आता याच्यात पुन्हा तुमचे 2 प्रश्न आहेत. एक तर विविध विषयांवरचं नाटक तरुणांना घेऊन आणि मोठ्यांना घेऊन नाटक करणं. माझ्या मते मी बालनाट्य करता करता मोठ्या नाटकांकडे जेव्हा वळलो तेव्हा मला असं लक्षात आलं की मोठ्यांचं नाटक करणं हे मला शक्य आहे, कारण मी बालनाट्य केलं. कारण बालनाट्य करणं इतकं सोपं नाहीये. आणि मोठ्यांचं नाटक करताना मात्र काही गोष्टी तुम्हाला पथ्य पाळावं लागतं. एक तर मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी राग, लोभ, मान, अपमान या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर आणि म्हणतात लोक की लहान मुलांना सांभाळणं कठीण आहे, पण लहान मुलांना सांभाळता येतं जर तुम्ही लहान झाले तर. म्हणजे त्यांना लहान होऊन समजावून सांगावं लागतं. आणि मोठ्यांना मात्र तुम्हाला मोठं होऊन समजावून सांगता येत नाही. त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड गेलं. पण मी त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने बघितली की मी मोठ्यांचं नाटक करताना सुद्धा लहान मुलांच्या समस्या घेऊन नाटक करीन. आणि म्हणून मी खोल खोल पाणी नावाचं नाटक केलं, जो पौगंडावस्थेवर नाटक आहे. ते म्हणजे मुलगा मोठा होतो हे घरात कोणाला कळत नाही या विषयावरचं रत्नाकर मतकरींनी लिहिलेलं अतिशय चांगलं नाटक. त्याचं फारसे प्रयोग झाले नाही. ते मी खोल खोल पाणी नावाचं, म्हणजे आज जो माझ्या नवऱ्याची बायको काय ती एक सिरियल आहे, त्याचा जो लेखक आहे अभिजित गुरु, हा त्या नाटकातनं समोर आलाय. त्या नाटकातनं खऱ्या अर्थाने तो आला. त्याच्यानंतर तो नागपूरचा आहे. तो त्या खोल खोल पाणीचा हिरो होता तो.
अच्छा. त्याच्यानंतर मी माझ्या मुलांचं नाटक केलं. म्हणजे मुलांचं तुमच्या करिअरमध्ये मुलांकडेच कसं दुर्लक्ष होतं आणि मग मुलं आई वडिलांपासून कशी तुटतात या विषयावर एक नाटक केलं. पुन्हा त्याचा संबंध मुलांशीच होता. त्यानंतर घर तिघांचं हवं म्हणून रत्नाकर मतकरींचं पुन्हा एक नाटक आहे, ज्याच्यामध्ये आई आणि मुलगी असा दोघींचा संवाद होतो आणि वाद होतो रादर. आणि तिला कायम वाटतं की आई आपली प्रतिस्पर्धी आहे आणि त्याच्यावर एक नाटक केलं. अशा मुलांचा समस्या असलेलं मोठ्यांचं नाटक मी केलं. आणि मोठ्यांची नाटकं करता करता मग एक दिवस मला IMA कडनं इंग्लिश नाटक करण्याची संधी मिळाली. मग हिंदी नाटक मी करतच होतो. त्याच्यानंतर इंग्लिश नाटक मी बालनाट्य इंग्लिश करायला लागलो. मुळात मोठ्यांचं नाटक करताना मला भाषेचं बंधन नव्हतं. मी संस्कृत नाटक केलं, हिंदी नाटक केलं, इंग्लिश नाटक केलं, मराठी नाटक केलं. अशा वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं मला मोठ्यांचं नाटक करताना करतो. संस्कृत नाटक कोणते होते? संस्कृत नाटक संस्कृत 3 लागोपाठ केले मी. महिषी महिला मंडलमच म्हणजे मराठी म्हैस आणि महिला मंडळ, झंझावातहा म्हणजे एक वावटाळ नावाचं नाटक होतं, वादळ जे येतं. आणि तिसरं संस्कृत नाटक केलं श्वश्रू संमेलनम म्हणजे सासू संमेलन. अशी उदयन ब्रह्मलिखित आणि पंकज चांदेंनी ती ट्रान्सलेट केलेली. ऑन द कॉन्ट्री पंकज चांदेंनी माझ्या मते संस्कृत नाटकांचं भाषांतर जे केलं ते माझ्याच नाटकापासून सुरू केलं असं मला माहिती आहे. म्हणजे नागपूर आकाशवाणीत बालविहार हा कार्यक्रम व्हायचा. मी ना आठवतं तुला, आपणही रविवारी बसायचो. तर त्या कार्यक्रमात तुम्ही 28 नाटकं बसवून दिलेत ना. तसेच तुम्ही नागपूर दर्शन करता नव गोकुळ हे बालनाट्य बसवून दिलं. बालनाटकाला ते पारितोषिक तर मिळालंच, पण बाहेरील देशात पण ते प्रसारणा करता गेलं ना मला वाटतं. त्याबद्दल काही सांगा ना. फ्रान्समध्ये गेलो हो. आकाशवाणीचा माझा संबंध याच्याबद्दल मी थोडा आधी सांगतो. आकाशवाणीचा बालविहार पासून संबंध झाला. आधी बालविहारात काम करत होतो. नंतर मग थोडं समजायला लागल्यानंतर बाईंचं वर्कशॉप वगैरे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आकाशवाणीमध्ये पैसा मिळतो, तेव्हा पैसा मिळत नव्हते आणि पैशाची गरज सगळ्यांनाच असते. म्हणून मी बालविहार मध्ये बाल नाटिका कलाकारांना घेऊन करता करता मला असं लक्षात आलं की आपल्या बरोबर अनेक बालकांना त्यात संधी मिळते, कारण तिथे नवीन मुलांना सुद्धा ते घेऊ देत होते. त्यामुळे मला असं वाटतं की ते बऱ्याच जवळपास 200 तरी बालकलावंतांना मी आकाशवाणीच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर आकाशवाणीचा माझा संबंध नभोनाट्यातून आला. नभोनाट्यामध्ये असताना मी आज A ग्रेड आर्टिस्ट आहे आकाशवाणीचा, म्हणजे आवाजाकरता. आणि तिसरा संबंध माझा असा आला की मी मोठी नाटकं सादर केली, म्हणजे झाशीची राणी वगैरे माझं महाराष्ट्रात झालं आकाशवाणीवर. आणि चौथी गोष्ट अशी की मी आकाशवाणीवर जवळपास 2.5 वर्ष कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम केलं. आता मला सांगायला हरकत नाही की मी तेव्हा जॉब अल्बर्ट डेव्हिड मी करत असताना रात्रीची नोकरी करायचो आकाशवाणीमध्ये अनाउन्सर म्हणून, आणि अशी महिन्यातनं 6 दिवस असं जवळपास 2.5 वर्ष मी काम केलं. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतं. अँकरिंग शिकायला मिळतं, तुम्हाला आवाजाचा वापर शिकायला मिळतो, आवाजाच्या खऱ्या अर्थाने तुमची परीक्षा तुम्हाला देत आहे. असा आकाशवाणीचा संबंध आला. आणि दूरदर्शन म्हणाल तर दूरदर्शन नागपुरात सुरू झालं तेव्हा स्पर्धा कमी होती आणि आपल्याला दूरदर्शनकडे जावं लागत नव्हतं. दूरदर्शनवाले टॅलेंट शोधत होते. तर त्याच्यात पुन्हा माझ्यावर तो एक स्टॅम्प आहे, मी बालनाटक करतो आणि म्हणून मुलांच्या नाटकामुळे मला त्या ठिकाणी पण मुलांचं नाटक करायला मिळालं. त्याच्यात पु ल देशपांडे यांचं जे नाटक आहे नवे गोकुळ, पु ल देशपांडेने फारशी लहान मुलांची नाटकं लिहिली नाही. ते नवे गोकुळ जेव्हा दूरदर्शनवर प्रकाशित म्हणजे प्रदर्शित झालं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये मोठ्या अक्षरामध्ये लिहून आलं होतं की नागपूर दूरदर्शनचा सुखद धक्का. म्हणजे नागपूर दूरदर्शननी सादर केलेलं इतकं चांगलं नाटक आम्हाला बघायला मिळालं, याचा एक आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आणि ते खूप मोठे जे क्रिटिक होते त्यांनी म्हणजे रत्नाकर मतकरींचे सासरे माधव मनोहर म्हणून, त्या माधव मनोहरांनी प्रतिक्रिया दिली होती की नागपूर दूरदर्शनचा सुखद धक्का. चांगलं नाटक झालं. तो मध्ये फ्रान्समध्ये गेलं, प्रतिभा पांडेंनी ते प्रोड्यूस केलं होतं.
आणि बरेच प्रयोग झाले. छान. सर, रंजन कला मंदिरला आता 70 वर्ष पूर्ण होत आहेत. हो. आणि रंजन कला मंदिराचा बाल विभाग असलेली बालरंजन हो. या संस्थेची धुरा तुम्ही जवळपास आता 48 वर्ष सांभाळत आहात. बालरंजननी म्हणजेच तुम्हीच अनेक गुणी कलाकार तयार केले. आम्ही आज पाहतोय ते सगळीकडे चमकून राहिलेत. सगळे गुणी कलाकार सगळीकडे म्हणजे आज दिसून येतात. आम्ही काय बालरंजनचे, आम्ही काय रंजन कला मंदिरचे, त्याबद्दल सांगा. बरोबर. कसं आहे की मास्तर दर्वेकरांना मी फॉलो केलं त्या बाबतीत. रंजन कला मंदिर मुळात मास्तरांनी स्थापन केलेली संस्था. आणि रंजन कला मंदिर या संस्थेमध्ये मी जेव्हा स्वतः डायरेक्शन करायला लागलो त्याच्यानंतर 1-2 मला सगळ्यात सुरुवातीला संधी दिली काम करायची वगैरे रंजन दार्वेकरांनी. तर मग माझा संबंध असा आला की एका वेळा अशी परिस्थिती आली की आमच्याजवळ कोणतं बॅनर नव्हतं नाटक करायला. आणि मी, माझा मित्र ऍडव्होकेट प्रियदर्शन माडखोलकर, शशांक खेडाऊ असे आम्ही 3 जण मित्रांनी एक दिवस ठरवलं की आपण नाटक तर करायला पाहिजे, कोणती संस्था आपल्याजवळ आहे. म्हणून मग आम्ही मनोहर म्हैसाळकरांना अप्रोच झालो. मनोहर म्हैसाळकर एक चांगले हुशार आणि नियोजन करणारे असे व्यक्ती आहे. त्यांना मी माझा गुरु मानतो आयोजनामध्ये. तर त्यांनी आम्हाला संधी दिली आणि सांगितलं की तुम्ही नाटक करा, मी बघतो तुम्हाला सगळी मदत करण्याचं. आणि मग आमचं रंजन कला मंदिर में इनडायरेक्टली आमची प्रवेश झाला. मग आम्ही सुरुवातीला फक्त नाटकच करत होतो. मग त्यांनी म्हटलं की आपण आता बाल विभाग स्थापन करू, बालरंजन. आणि रंजन कला मंदिरचा बालविभाग, बालरंजन, या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जर तुम्हाला तुमची संस्था जिवंत ठेवायची असेल, सातत्याने कार्यरत ठेवायची असेल, तर प्रत्येक संस्थेजवळ बाल विभाग असण्याची नितांत गरज आहे. आज तुम्ही जो उल्लेख केला 70 वर्ष रंजन कला मंदिरला झाली, त्याचं कारण त्याच्या मागे बालरंजन आहे. म्हणजे काय होतं की तिथेच आर्टिस्ट तयार होतात आणि ते त्या संस्थेला जॉईन होतात. त्याच्यामुळे बालरंजनही चालते आणि रंजन कला मंदिर चालते. पुन्हा नव्या कलावंतांचा ओघ हा कायम राहतो. अशा प्रकारे ते रंजन कला मंदिरचं जे काम आहे ते 70 वर्ष म्हणजे काय जोक नाही. आज विदर्भामध्ये केवळ आमची संस्था आहे. मी आवर्जून लोकांना सांगतो की ज्याला ऑफिस आहे, ज्याला कार्यालय आहे, ज्याला स्वतःची प्रॉपर्टी आहे, ज्याला स्वतःचे सगळ्या गोष्टी आहेत असं. आणि विदर्भामध्ये आज 70 वर्ष जुनी संस्था कोणती कार्यरत आहे सांगा ना? कोणती नाही. आता ती असण्याचं केवळ एकच कारण की त्याच्या मागे बालरंजन. म्हणून बालरंजन मधलीच मोठी झालेली व्यक्ती रंजन कला मंदिर मध्ये येतात आणि नाटकाला वय नसतं. मग तुम्ही किती वर्षपर्यंत तुम्ही काम करू शकता. त्याच्यामुळे मी बालनाट्य. दुर्गा झाली गौरी बद्दल सांगा ना. खूप गाजलं दुर्गा झाली गौरी. हो हो, दुर्गा झाली गौरी. माझा मुलगाही होता त्यात. हो, नाही तुमच्या मुलाने माझ्या याच्यात अनेक वेळा काम केलेलं आहे. माझ्या बाल कलावंतांना मी विसरत नाही. आज मला सांगायला खूप आनंद होतो, जवळपास 50 माझे बाल कलावंत विदेशामध्ये आहेत ज्यांनी बालरंजन मध्ये कामं केली. आणि दुर्गा झाली गौरी बद्दल असं म्हणाल तर दुर्गा झाली गौरी जेव्हा मी नाट्य संमेलनात नागपूरला पाहिलं तेव्हा मला असं लक्षात आलं की हे नाटक आपण करावं. पण त्याची परवानगी थोडी अवघड होती कारण ते मुंबईचं नाटक होतं पण ते चालू होतं. पण माधव साखरदांडे या लेखकांना मी डायरेक्ट जाऊन भेटलो, त्यांना माझी इंट्रोडक्शन दिली आणि त्यांना म्हटलं मला हे नाटक करायचं. आणि त्यांनी मला अगदी 5 मिनिटात लेखी लिहून दिलं की मी तुम्हाला परवानगी देतो. मग मी ते नाटक बसवायला घेतल्यानंतर ते कठीण होतं कारण त्याच्यात नृत्य होतं, नाट्य, प्रचंड मेहनत. म्हणजे मला असं वाटतं राधिका त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम जी आज माझी मुलगी नटी म्हणून माहिती आहे ती दुर्गा झाली गौरी या नाटकातनं खऱ्या अर्थाने इंट्रोड्यूस झाली. तिला नृत्य नाट्यामधनं जवळपास त्याचे आम्ही 75 प्रयोग केले आणि विशेष म्हणजे त्याचा 25वा प्रयोग मी मुंबईमध्ये केला. नागपूरहून मी 100 मुलांना घेऊन गेलो आणि मुंबईत त्याचा 25वा प्रयोग केला. तर नाटक त्याचा आनंद वेगळा होता.
आणि विदर्भात अनेक ठिकाणी नाटक केलं. ते कठीण होतं नाटक, पण अवघड जरी असलं तरी अशक्य नव्हतं. खूप फक्त सुंदर प्रचंड मेहनत होती आणि माझ्या बरोबर अनेक पालक त्याच्यामध्ये जॉईन झाले. हा एक मोठा महत्वाचा भाग आहे की बालनाट्य तुम्ही जेव्हा करता अविस्मरणीय तेव्हा होतं. मुलांबरोबर त्यांचे पालक पण तुमच्या बरोबर येतात. तुम्ही पण कदाचित त्या निमित्ताने संस्थेत जाण्यानं तुमचं वाढलं असेल, कारण मुलांमुळे ते पालक पण येतात आणि मग मदत मिळते. एक कौटुंबिक वातावरण तयार होतं आणि खूप चांगलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रयोग करतात. सर, तुम्ही नागपुरात असं दरवर्षी बालनाट्य शिबिर घेता ना? बाल सुधार गृह, अंध विद्यालय येथील मुलांना पण नाटक शिकवता. एवढा सगळा व्याप कसा काय सांभाळता तुम्ही? कसं आहे की त्या वेळ त्यालाच असतो जो बिझी असतो. हो हो हो. आणि मला पहिल्यापासून बालनाट्य करता वेळ काढायची मला सवय आहे. रादर मी असं म्हणेन की मी वेळ काढून बालनाट्य करतो आणि वेळ मिळाला तर मोठ्यांचं नाटक करतो. अच्छा. आता अंध विद्यालय किंवा हे बाल सुधार गृह असा एखादा पिरियड येतो. आता जसं जसं नाटक हे कठीण व्हायला लागलं, कारण शाळांच्या परीक्षा दर महिन्यात व्हायला लागल्या हो हो आणि त्याच्यानंतर मग मुलं हाताशी मिळेना नाटक करायला. अच्छा. पण आपल्याला नाटक तर करायचं, नाटक करण्याची भूक तर आपल्याला आहे. मग काय करायचं म्हणून मी एक दिवस अंध विद्यालयात गेलो. अंध विद्यालयात त्यांना समजावून सांगितलं की मी या मुलांना घेऊन नाटक करतो. म्हणून मग माझा मित्र आहे योगेश सोमण, त्याचं नाटक मी सकाळचा अभ्यास जे असं नाटक होतं त्याचं, तर ते मी ज्याच्यामध्ये सगळं वाचनाशी संबंधित ऍक्टिव्हिटी होत्या. म्हणजे तारीख मी बघते, तारीख बघून सांगते, पत्र लिहून देते, या सगळ्या लिखाणाच्या वाचनाच्या गोष्टी मी त्या नाटकात मुद्दामून होत्या. असं नाटक निवडलं आणि जवळपास 10 मुली होत्या त्याच्यामध्ये. तर त्याचे मी शाळांमध्ये जाऊन प्रयोग केलेले. मी एक दोर लावायचो मी अंगणामध्ये, ग्राउंड मध्ये नाटक करायचो ते, आणि ते दोर पाहायला लागलं की त्या मुलांना समजायचं की इथे स्टेज संपलं. तर असा एक वेगळा अनुभव तिथे मिळाला. त्यांच्याबरोबर काम करताना मला वेगळा आनंद मिळाला आणि आपण त्यांच्याकडनं नाटक करून घेऊ शकतो हे लक्षात आलं. बाल सुधारगृहाचं पण अशीच परिस्थिती आहे. जेव्हा ही आपली मुलं बिझी असल्यामुळे बालनाट्य करायचं होतं, दुपारचा वेळ माझा जो रिकामा होता, नोकरी मी सोडलेली होती, मग असं काय करायचं म्हणून मी तडक बाल सुधारगृह गाठलं. म्हटलं इथली मुलं काही पळून जाणार नाही, तिथेच असतात. पण मला तिथे खूप शिकायला मिळालं. मला लक्षात आलं की प्रत्येक मुलगाचं जीवन तिथल्या मुलांचा रिस्पॉन्स प्रचंड. प्रत्येक ठिकाणी टॅलेंट असतात, जेलमध्ये टॅलेंट असतात, सगळ्या ठिकाणी आर्टिस्ट टॅलेंटेड तुम्हाला सगळ्या भागात मिळतात. तिथेही होते की प्रत्येक मुलाची एक कहाणी म्हणजे कादंबरी होती. मी लेखक नाहीये, तर त्या मुलांचं जीवन जे मी तिथनं जवळून पाहिलं, वाचलं, ऐकलं, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा विषय हा कादंबरीचा विषय. त्या मुलांकडनं नाटक केलं, त्यांच्या मुलींकडनं त्यांना प्रशिक्षण दिलं. नाटक तुम्हाला कुठेही करतात, त्याला काही असं बंधन नाही आहे माझ्या मते. तो जीवनाचा एक भाग आहे. आपण नाटक हे लहान मुलगा जन्मापासनं आई आणि त्यात तो दोघांचा संवाद जो होत असतो, कोणते वाक्य न शब्दप्रयोग न वापरताना, ते सुद्धा एक प्रकारचं ऍक्टिंग असते किंवा बॉन्डिंग असते दोघांमध्ये. आणि आईला समजत असतं हा मुलगा काय म्हणतोय नेमकं. बरोबर. इट इज मोर ऑफ बॉडी लँग्वेज. त्याचे डायलॉग नसलं तरी बॉडी लँग्वेज आहे. खूप गाजले तुमचे सगळे नाटक ते. आणि प्रेक्षकांमुळे, तुमच्यासारख्या पालकांमुळे, ज्यांनी आमच्या मुलांना माझ्यावर विश्वास टाकून पाठवलं आणि त्यांच्या भरोश्यावरच मी नाटक करू शकलो. माझं हे नाटक हा प्रकार एकटा माणूस करू शकत नाही, त्याला कंपनीची गरज असते. आणि कायम मग मला अनेक लोकांनी माझा प्रयत्न बघून मदत केली, खूप स्वतःहून वेळ दिला आणि असं ते प्रयास अजून चालू आहे. म्हणजे बालनाट्य मी अजून याच्याकरता करतो, शिबिर याच्याकरता करतो, कारण की मुलांना एक प्रकारचं ज्या गोष्टी चालावं कसं आणि बोलावं कसं, या गोष्टी शाळेच्या सिलेबस मध्ये नाहीये अनफॉर्च्युनेटली. ज्या गोष्टी तुम्हाला नाटकातनं शिकायला मिळतात. एका मुलाने नाटकात काम केल्यावर त्याच्या वागण्यात, बोलण्यात सगळ्याच्याच बदल होतो, असं तुम्हाला लक्षात येईल. तर तुमच्या जो अनुभव घेतो त्या प्रत्येक जण सांगू शकेल. आग्रहाने मुलांना पाठवतात. आताची जी एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये काही नाटकाचं वगैरे काय आहे का, कल्चरल कार्यक्रमांचं आहे का माहित नाही. शाळेमध्ये आजकाल गॅदरिंग खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. तो एक मोठा उत्सव असतो, त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना संधी देतात ते लोक.
तर तसं म्हटलं तर शाळेचं गॅदरिंग ह्या मोठ्या प्रमाणात आता महोत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी खरं पाहिलं तर शाळेच्या पहिल्या वर्गापासून नाटक आता सरकारला जाग आल्यानंतर सीबीएसईच्या स्कूल कोड मध्ये आज नाटक म्हणजे सॉफ्ट स्किल म्हणून आलेलं आहे. 11वी 12वीला म्हणजे जी गोष्ट शिकवायला तुम्हाला पहिल्या वर्गापासून पाहिजे उच्चार, ती गोष्ट आता 11व्या 12व्या वर्गात शिकवण्याला करता त्यांनी आता केलेलं आहे. सीबीएसई मध्ये आता आलेलं आहे. परफॉर्मिंग आर्ट आणि स्किल बद्दल आलेलं आहे. याच्यानंतर कदाचित 11व्या 12व्या वर्गात येईल, पण ते खऱ्या अर्थाने माझ्या मते बोलायचं कसं, उच्चार कसे करायचे हे सगळं तुम्हाला पहिल्या वर्गापासून शिकलं तर आवाजाचा वापर कसा करायचा, आवाज कसा, कारण तुमची शेवटी ओळख काय आहे माणसाची, तो चालतो कसा आणि बोलतो कसा हीच ओळख आहे. त्याच्यामुळे नाटक हे त्याला शाळेपासून शिकवायला पाहिजे. तो विषय नसल्यामुळे पालकांचं तेवढं त्याकडे दुर्लक्ष आहे. अगदी फ्रँकली स्पीकिंग, चित्रकला हा विषय आहे म्हणून चित्रकलाच्या क्लासला मुलांना पाठवतात. संगीत कला हा पण काही ठिकाणी विषय आहे म्हणून, पण अजून नाटक आलेलं नाही, येईल, इट विल कम. सर, स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षानिमित्त मला आठवते आझादी के गीत हा कार्यक्रम मुलांना घेऊन तुम्ही सर्व दूर सादर केला. खूप सुंदर कार्यक्रम असायचा तो. या कार्यक्रमाची संकल्पना काय होती, किंवा मग वंदे मातरम हा नागपूर कॉर्पोरेशन तर्फे मला आठवतंय चौका चौकात तुम्ही कार्यक्रम हा सादर करायचे. जबरदस्त रिस्पॉन्स असायचा त्या कार्यक्रमाला आणि खूप गाजले हे तुमचे कार्यक्रम. माझी मुलं म्हणा किंवा इतर मुलं खूप प्रभावित झाले होते या तुमच्या कार्यक्रमांनी, आणि त्यांनी पण मग सगळीकडे हे कार्यक्रम तसेच केलेत. याबद्दल सांगा ना काही. बघा, याचे पुन्हा दोन विषय आहेत. एक तर आझादी की गीत सारखा कार्यक्रम मी पूर्वी, त्याच्या अगोदर मी रिमझिम गाणी नावाचा कार्यक्रम करत होतो. अरे हो, रिमझिम गाणी, माझा मुलगाही होता. रिमझिम गाणी, रिमझिम गीत, चंदेरी सोनेरी असे खूप प्रकार मी केले. त्यावेळेला काय झालं की नाटकाला मुलं फक्त दोनदाच अवेलेबल होत होती, दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत. कारण पूर्वीसारख्या 3 6 वार्षिक या परीक्षा संपल्या होत्या. आता दर महिन्यात परीक्षा आल्यानंतर मुलांची अवेलेबिलिटी हा मोठा इश्यू होता. तर त्याच्यामुळे मी मग काय केलं, उन्हाळ्यामध्ये एक वर्कशॉप द्यायला लागलो आणि उन्हाळ्यामध्ये त्याच्यातनं एक कार्यक्रम करायला लागलो. त्याच्यात रिमझिम गाणी मी नाटक कार्यक्रम अशा करता केला की कवितेचं सादरीकरण जर तुम्ही नाट्याच्या माध्यमातून केलं, गाण्याच्या फॉर्म मध्ये केलं, तर ते तुम्हाला जास्त आकर्षक वाटू शकतं. म्हणून नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नंतर जुग जुग अगीन गाडी वगैरे अशी अनेक गाणी मी त्या रिमझिम गाण्याच्या माझ्या कॅसेट निघाल्या, सीडी निघाल्या, तेव्हा पुष्कळ गाजलं ते. मग तेव्हा स्वातंत्र्याच्या आणि मग त्याच दरम्यान हे स्वातंत्र्यावर झालेले आझादी की गीत हा कार्यक्रम मी केला. तो मी पाहिला होता, हंडेंचा कार्यक्रम होता आझादी पचास म्हणून. थोडं मी हे रिमझिम गाणी वगैरे सारखे फॉर्म करताना मी थोडस जे अशोक हंडे आहे यांना मी फॉलो केलं. त्यांना मी फॉलो करताना मला लक्षात आलं, हे जर मोठ्यांकडनं असं करू शकता मग आपण मुलांकडनं का नाही, असं प्रत्येक वेळा मी विचार करतो आणि अजूनही करतोच तो. तर मग अशोक हंडेंचा जे तो फॉर्म होता, तो फॉर्म मला आवडला. मग मी मुलांकडनं ते करायचं ठरवलं आणि मग असे खूप प्रकार केले. वंदे मातरम बद्दल म्हणा तर तरुण भारत या दैनिकाशी माझा संबंध आला स्पंदन क्लब म्हणून. खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळे अनुभव. जेव्हा मी जॉब सोडला त्यानंतर मी फ्रीलान्सर होतो, मला काही करायला मला स्वातंत्र्य होते आणि म्हणून मी अनेक नवीन नवीन प्रकार करून बघितले. मी जवळपास मला वाटतं 8 वर्ष मी तरुण भारत या दैनिकाशी जोडलो गेलो होतो, स्पंदन क्लब म्हणून. तुम्हाला माहिती असेल तर स्पंदन क्लब माझा क्लब हा टॉक ऑफ द टाउन होता तेव्हा. म्हणजे खूप त्याच्या वेगळं. तर त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला, मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तो क्लब ऑर्गनाईज करण्याचं तरुण भारतानी. आणि मग तेव्हाच वंदे मातरम ही स्पर्धा घ्यायची असं तरुण भारतामध्ये ठरलं. त्याच्याकरता धनंजय बापट, अनिल दांडेकर यांनी खूप मोठी मदत केली. कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला त्याच्याकरता सहकार्य त्यांचं लाभलं आणि मग आम्ही वंदे मातरम सगळ्या शाळांमध्ये जाऊन म्हणायची स्पर्धाच घेतली आणि ती स्पर्धा घेता घेता मग प्रत्येक चौकात करायचं ठरलं. असं करून तो क्रम वाढत गेला. खूप वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही मुलांपर्यंत ऍक्टिव्हिटी केली. मी स्पंदन क्लबचा पहिला लकी ड्रॉ जेव्हा काढला
तेव्हा 100 मुलांना, लकी मुलांना मी SL वर्ल्डला घेऊन गेलो होतो. तो पण एक वेगळा प्रकार होता. मुंबईला मुलांचा क्लब, मुलांच्या क्लब मधल्या मुलांना, लकी मुलांना SL वर्ल्ड तेव्हा खूप अप्रूव्ह होतं आणि नागपूरच्या मुलांना तर होतच होतं. तेव्हा 100 मुलांना मी तिथे येऊन गेलो. मला तेव्हा माननीय नितीनजी गडकरी, अनिल देशमुख यांनी खूप मदत केली. माननीय अनिल देशमुखांनी आमची तिथे सोय केली. नितीन गडकरीने मला सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या आणि 100 मुलांना मी मुंबईत 5 दिवस फिरवून त्यांना घेऊन आलो आणि तरुण भारताचा प्रचंड विश्वास त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्या पुन्हा मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे माझी ओढ त्याच्यात कायम होती. स्पंदन क्लबमध्ये मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठी केल्या. मुलांना मी फॅक्टरीचे टूर करून द्यायला लागलो. त्यांना आईस्क्रीम कसं तयार होतं, पोस्टात कसं काम होतं, या सारख्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही. तुम्ही पोस्टाचं पत्र पेटीत टाकता, पण ते पोचतं कसं, ते कोणत्या स्कूल कोडमध्ये सांगा बरं. नाहीये. पण हे आपल्याला एक विचार करण्याला गोष्ट आहे की आपण पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतो आणि ते काश्मीरला पोचतं. हा जो विषय आहे, मुलांना मी त्यांच्या व्हिजिट करून पोस्टाच्या GPO मध्ये नेऊन त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं. असं करून मुलांकरता वेगवेगळे प्रकार करायचा एक ध्यास ज्याला म्हणतात, म्हणजे श्वास म्हटला तो बरोबर आहे, तो मुलांकरता मी करत गेलो. आणि तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं, कारवा तुमच्या बरोबर येतच बरोबर, तसे लोक मला जोडत गेले आणि त्यांनी मला खूप मदत केली. सर, बंदिवान रजनी या महाराष्ट्रातील कैद्यांना घेऊन तुम्ही केलेल्या कार्यक्रमाकरता 3 वेळा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला गौरवलं. कारगिल युद्धावर आधारित 150 मुलांना घेऊन केलेल्या भारतीय सेना की गौरव गाथा हा सुंदर कार्यक्रम तुम्ही केला. याबद्दल एक्स मिलिटरीमन संस्थेतर्फे तुम्हाला विशेष पुरस्कार पण मिळाला. हा अनुभव कसा होता? बंदिवान रजनी हा कैद्यांना, म्हणजे बंदिवान त्याला म्हणतात, त्यांना घेऊन केलेला कार्यक्रम होता. आणि याच्याविषयी सांगताना तो पुन्हा जेलमध्ये नाटक केलं, कारागृहाच्या आतमध्ये नाटक केलं. त्याच्यानंतर त्यांच्याशी ओळख झाली आणि ते डेप्युटी डायरेक्टर म्हणजे कमिशनर आहेत सगळ्या याचे पुण्याचे, ते फॉर्च्युनेटली नागपुरात बघायला आले होते. जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहेत, कारागृहाचे अधीक्षक त्याला म्हणतात, मुख्य अधीक्षक. तर ते बघायला आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की नाटकामुळे कैदी जे बंदिवान आहेत ते हसतात आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे, कारण आमचं विनोदी नाटक होतं. मग त्यांनी संपर्क केला की मग तुम्ही असं कार्यक्रम करता तर आमच्या बंदिवानमध्ये खूप टॅलेंटेड आहेत लोक, त्यांना घेऊन करा. मग नागपुरामध्ये तेव्हा शिक्षण मंत्री पुन्हा माननीय अनिल देशमुखच होते. नितीन गडकरी, अनिल देशमुख यांचंच राज्य होतं. मग अनिल देशमुखांनी म्हटलं की संजय राव तुम्ही पुढाकार घ्या. त्याच्यानंतर मी MA कादर हा म्युझिक मध्ये आम्ही या लोकांनी, ते गृहराज्यमंत्री होते अनिल देशमुख त्यावेळेला, त्याच्यामुळे त्यांच्याच अखत्यारीत होतं ते. आणि विधानसभेचं अधिवेशन नागपुरात होतं, म्हणून नागपुरातल्या कैद्यांना घेऊन आपण एक कार्यक्रम सादर करायचं ठरल्यावर मग असं लक्षात आलं की व्हाय नॉट इन महाराष्ट्र फ्रॉम महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी कैद्यांनी, टॅलेंटेड कैद्यांनी निवड केली. त्या सगळ्यांना नागपुरात 150 कैदी नागपुरात एकत्र झाले, बंदिवान, याच्यात महिलाही होत्या. आणि मग तो कार्यक्रम अधिवेशनाच्या वेळा नागपुरात देशपांडे हॉलमध्ये झाला. तेव्हा माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री बदलले, राणे आले एक 6 महिन्याच्या काळात. पुन्हा अधिवेशन झालं तर राणे म्हणाले तो कार्यक्रम मी पाहिला होता, आता माझ्या काळात पुन्हा तो कार्यक्रम करा. म्हणून मग पुन्हा तो कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग आपले माननीय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑफर आली की पुन्हा 5 वर्षांनी तो कार्यक्रम करावा. देवेंद्र फडणवीस असताना मग पुन्हा सगळी जमवाजमव केली आणि आता एक 4 वर्षापूर्वी साधारणपणे तो कार्यक्रम झाला. असं 3 मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये तो कार्यक्रम झाला. तो अतिशय विलक्षण असा अनुभव होता.
जेलमध्ये म्हणजे कारागृहामध्ये अनेक बंदीवान हे टॅलेंटेड असतात. कोणी कवी असतात, कोणी नकलाकार असतात, कोणी गायक असतात, कोणी नट असतात. तर त्यांना घेऊन तो कार्यक्रम केला. बनवते खरंय. म्हणजे क्षणिक रागाच्या भरामध्ये आणि मुख्य म्हणजे त्यांचा त्या कार्यक्रमामुळे फायदा असा झाला की त्या प्रत्येकाची शिक्षा 100 दिवस माफ झाली. अरे पार्टिसिपेट. त्यामुळे एक बंदीवान तर असा होता, तो मला नंतर भेटला कार्यक्रमाच्या नंतर रस्त्यावर. तर तो म्हणाला, सर तुमच्या तिन्ही कार्यक्रमात मी भाग घेतला आणि आता मी बाहेर निघालो मुक्त कारागृहातनं जाऊन, आणि त्याची शिक्षा खूप माफ झाल्यामुळे तो लवकर सुटला. तर असे अनेक टॅलेंटेड लोकांना फायदा पण झाला त्याचा. हा एक अनुभव झाला. त्याच्यानंतर आम्ही मुख्य म्हणजे नाटकाचा दौरा केला. महाराष्ट्रातल्या सगळ्या जे जिल्ह्याचे हे आहेत कारागृह, घेऊन गेले का? हा, तर कारागृहामध्ये जाऊन आम्ही नाटक केलं. ज्या ज्या ठिकाणी मोठे हे आहेत कारागृह आहेत, सेंट्रल कारागृह ज्याला म्हणतात, तर ते मुंबई, भायखळा वगैरे जिथे आता काही अनेक नावाजलेले लोक आहेत, अशा ठिकाणी आम्ही जाऊन नाटक केलं. कारागृहाच्या आतमध्ये केलं, त्यांच्या बंदीवानांसाठी, महिला बंदीवानांसाठी केलं. आणि तो एक अनुभव होता आणि आहे पाठीशी. हा एक तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरं, कारगिल वॉर. असं होतं की भारत पाकिस्तानचं जेव्हा युद्ध झालं, कारगिल वॉर, तर तेव्हा कारगिलला कोणी येतं का म्हणून एका नागपूरच्या संस्थेने आव्हान केलं की कैद्यांना राख्या बांधायच्या, आणि राख्या बांधायला कोण नागपुरातून तयार आहे. तर मला नंतर कळलं की नागपुरातून एकमेव माझा फोन गेला होता की मला राखी बांधायला यायला आवडेल. आणि मग त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आणि मी असे आम्ही 4-5 जण राखी बांधायला म्हणून गेलो तिकडे कारगिलच्या म्हणजे बेस कॅम्प मध्ये. श्रीनगर वगैरे सगळं करत करत आम्ही गेलो. अगदी टोलोलिंग वगैरे सगळं आम्ही पाहिलं, म्हणजे सगळं सुद्धा. तर मग तेव्हा असा विषय निघाला की आता हे आपण केलं, याच्यानंतर काय. तर म्हटलं मी तर नाटक करेन या विषयावर. मात्र वापस आल्यानंतर देवपुजारी सर, बीजी देवपुजारी, ज्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी साधारणपणे 3.5-4 लाख रुपये खर्च केले आणि कारगिल वर भारतीय सेना की गौरव गाथा या नावाचं नाटक केलं. त्याच्यामध्ये 3 महिलांनी ते नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये 118 बटालियन जी असते नागपूरची, नागपूरच्या टेकडीवर, तर त्याचे काही जे सैनिक आहेत ते आणि काही तरुण मुलं, यांना 150 जणांचा फौज फाटा घेऊन ते 2 भागामध्ये स्टेज होतं. म्हणजे 100x100चं स्टेज होतं. माझा लहान भाऊ सतीश पेंडसे यांनी त्याचं नेपथ्य केलं होतं आणि पूर्ण कारगिल वॉर आम्ही त्याच्यावर दाखवलं. शेवटी हेलिकॉप्टर येतं, हेलिकॉप्टर म्हणून फुलं पडतात वगैरे, असं सगळं भाग आम्ही त्या नाटकामध्ये घेतला. फार मोठा प्रयोग होता आणि तो खूप गाजला पण. त्याच्यामुळे पुन्हा एक 5 जे आपले परमवीर चक्रवाले आहेत त्यांना, म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये ज्यांना परमवीर चक्र मिळालं, अशा 5 जणांवर ते नाटक होतं. त्यातला योगेंद्र यादव आधी जीवित आहे. योगेंद्र यादव हा पहिला परमवीर चक्रवाला आहे जो जिवंत असताना परमवीर चक्र मिळालं. तर मग अशा वेगळ्या विषयावर ते नाटक आम्ही केलं आणि तो एक वेगळा अनुभव होता. जेलचा अनुभव वेगळा होता. नाटक करा, तुम्हाला तुमच्या अनुभवात भर पडत जाते. जितकी वेगळ्या विषयावर नाटक कराल तुम्ही, म्हणजे नानाजी देशमुखांवर नाटक केलं, परमपूज्य गोळवलकर गुरुजींवर नाटक केलं, विवेकानंदांवर नाटक केलं, मीराबाईवर नाटक केलं, देवी अहिल्या होळकरवर नाटक केलं, झाशीच्या राणीवर नाटक केलं. असं कुठल्याही विषयांवर नाटक लिहून घेतलं आणि केलं. शक्यतो मी केलेलं नाटक फार कमी करतो. नवीन जे नाटक आहे त्याच्यावर मी परिश्रम घेऊन ते नाटक करण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्हाला स्मिता पाटील पुरस्कार मिळाला, मॅग्नम फाउंडेशनचा कला शिरोमणी पुरस्कार मिळाला, श्रेष्ठ नाटककार म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला, सोलापूर येथील बालनाट्य संमेलनात तुम्हाला कलाभूषण पुरस्कार पण मिळाला ना. असे तुम्हाला अनेक बालरंगभूमीच्या कामासाठी तो पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले.
आणि या यशाचं काय रहस्य आणि तुम्ही काय सांगाल रंगकर्मींना, आजचे जे तरुण मुलं आहेत त्यांना काय उपदेश कराल? पुरस्कार खूप मिळाले. ते माझ्या ना खूप. घरी जर कोणी बघितलं जवळपास 84 ट्रॉफीज आहेत माझ्याकडे. हो ना. क्या बात पण मी आहे. हे सांगेन, पण मी हे नेहमी सांगतो की 84 ट्रॉफीज मला सन्मानाने जेव्हा मिळतात तेव्हा 84 अपयश देखील मी पाहिलेलं आहे. हो हो. आणि प्रत्येक अपयश मिळाल्यानंतरच यश मिळतं. त्याच्यामुळे ते नवीन काय? लोकांना मी हे सांगेन की तुम्ही करत राहा. अपयश मिळालं तरी घाबरू नका, पुन्हा प्रयत्न करा आणि पुरस्कार तुमच्या मागे येतील. तुमचं कार्य बघून लोक तुम्हाला बरोबर रिकॉग्नाइज करतात. तर हे रहस्य असं काहीच नाही, सातत्याने ऍक्टिव्हिटी करणं. एकदा मी जेव्हा ठरवलं की आता याच्यानंतर जॉब न करताना आपला जो पॅशन आहे तोच प्रोफेशन करायचा, आणि मग प्रोफेशन केल्यानंतर मग त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी आली पाहिजे. नुसतं व्यावसायिक होऊन चालत नाही, तुम्हाला व्यावसायिकता महत्वाची आहे. आणि ती व्यावसायिकता माझ्या तालमीमध्ये जे माझे सगळे सहकारी आहेत ते मला मदत करतात. अतिशय वेळेवर तालीम सुरू होते, वेळेवर संपते. तालमीमध्ये शिस्त असते. आमच्या कोणीही धूम्रपान वगैरे सुद्धा आमच्या तालमीत तुम्हाला करताना दिसणार नाही. तर बाकीची व्यसनं तर दूरच राहिली. तर या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही चांगल्या वातावरणात, पोषक वातावरणात ऍक्टिव्हिटी करणं आणि ऍक्टिव्हिटी करता जवळ येणं हे महत्वाचं. आम्ही ते नाटक महत्वाचं. संपल्यानंतर चर्चा वगैरे फारशा करत नाही, मीटिंग्स किंवा बाकी पण नवीन नाटक करायला जातो. तर असं सतत करत राहिला तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या मागे पुरस्कार येतात, तुमचा गौरव पण केला जातो. वेगवेगळ्या विषयांवर केल्यावर त्या विषयांकरता लोक, आता कामधेनू सारखं देशी गाईवरच्या नाटकाचे माझ्याकडे जवळपास 8 पुरस्कार आहेत. कोणी विचार नाही करू शकणार की देशी गाई हा विषय घेऊन गौग्राम यात्रेमध्ये मी ते नाटक केलं होतं. त्याचं पूर्ण फोल्डिंग स्टेज होता आणि आम्ही रस्त्यावर त्याचा स्टेज एका ट्रकवर उभा करायचो 10 मिनिटात. त्याचे सीन चेंज होते. असं एक वेगळं नाटक आम्ही आता अलाहाबादला सुद्धा केलं ते नाटक. तर असं कुंभामध्ये नाटक केलं. म्हणजे असं भारतभर आम्ही हिंदी नाटक करत असल्यामुळे भारतभर फिरतो आणि असे खूप वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव घ्या. यश तुम्ही प्रयत्न केल्यानंतर सारखं अपयश काही मिळत नाही, यश मिळतं. सर, ते इदम न मम आणि स्वामी विवेकानंदांचं नाटक राधिका क्रिएशन्स तर्फे तुम्ही डायरेक्ट केलं की निर्मित केलं? त्याबद्दल आपण काही सांगा ना. कसं आहे की रंजन कला मंदिर या संस्थेकरता काम करणारे अनेक लोक आहेत. त्याच्यापैकी मी पण एक कार्यकर्ता आहे. कधी कधी मी पण पुढाकार घेतो, अनेक पुढाकार घेणारे लोक आहेत. परंतु तो रंजन कला मंदिर हा व्यवसाय नाही. रंजन कला मंदिर ही हौशी संस्था. मग जेव्हा नाटक हा आता व्यवसाय करायचं ठरवलं त्याच्यानंतर मग रंजन कला मंदिर करणं ते शक्य नव्हतं. कारण आमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसं हे नाहीये, त्याचं परमिशन नाही. मग नाटक तर करायचं आहे. आज असे की लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, लोकांना त्यातनं पैसे दिले गेले पाहिजे. आणि म्हणून मग राधिका क्रिएशन नावाची संस्था, आमचं क्रिएशन ही राधिका म्हणजे माझी मुलगी जी नटी आहे तिच्या नावाने आम्ही एक जवळपास 9 वर्षापूर्वी एक संस्था काढली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची पुन्हा नाटकं केली. त्याच्यातलं एक इदम न मम परमपूज्य गोळवलकर गुरुजींवरचं नाटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परमपूज्य गोळवलकर गुरुजींवरचं ते एकमेव नाटक आहे जे रंगभूमीवर आलं. त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या शारदशती बद्दल जे नाटक आम्हाला भडभड्यांनी लिहिलेलं नाटक आहे मला वाटतं ना. भडबडे मॅडमने आमच्याकडे खूप नाटकं लिहिली या सगळ्या विषयांवर. जशी नाटकाची टेस्ट असेल तसे आमचे लेखक आहेत. आमचं विनोदी नाटक जे मी कारागृहातलं वगैरे सांगितलं ते सगळं पुरुष यांनी उदयन ब्रह्मने नाटक लिहिलेलं आहे. उदयन ब्रह्मन नाटक आम्ही विनोदी जर असेल तर त्यांच्याकडनं, कारण त्यांचा विनोदी म्हणजे हातखंडा आहे. शिवाय एकांकांमध्ये त्यांच्या जवळपास मी 50 एकांकिका केल्या उदयन ब्रह्मननी लिहिलेल्या आणि मी सादर केलेल्या. आणि खूप स्पर्धांमध्ये त्याची बक्षिसं मिळाली. शुभांगी बडबडे आहेत, प्रसन्न शेंबेकर नव्या आघाडीत आहे, जे ममता बचाव वगैरे ज्याचा तुम्ही उल्लेख केला
ट्रॅफिक आहे बाई ट्रॅफिक आहे, किंवा तुम्ही जे मोहजाल वगैरे पाहिलं, हे सगळं मोहजाल प्रसन्न शिंबेकरांनी लिहिलेलं नाटक आहे. हो का? प्रसन्न पण चांगलं लिहितो. तर वेगवेगळ्या विषयांवर आम्ही वेगवेगळ्या लोकांकडनं नाटक लिहून घेतो. त्याच्यातले शुभांगीताईंनी आमच्याकरता म्हणून नाटक लिहायला सुरुवात केली. अच्छा. आणि त्यांची जवळपास 7 नाटकं आम्ही केली. जसं नाटक विषय असेल तसा आम्ही लेखक त्याचा घेतो. त्या संदर्भातला आध्यात्मिक नाटक असेल तर मग त्याला अध्यात्माची गरज असते. म्हणजे त्या लेखकाला सुद्धा आध्यात्मिक आवड पाहिजे. तुमची मुलगी राधिका पण छान काम करते त्याच्यात आता सिरियल मध्ये. हो, आई कुठे मुलगी करते. नात आमची खूप चांगली नटी आहे. हो का? पण बऱ्याच जाहिरातींमध्ये त्यांच्या असतात. रक्तातच अभिनय आलाय ना त्यांच्या. हो, म्हणजे तिला आवड आहे. आता नवीन एक तिचा चित्रपट पण येतोय काजोल बरोबर. कोणाचा? हिचा म्हणजे अंत माझ्या नातीचा येतोय एक चित्रपट. क्या बात आहे. वा वा वा. सर तुमचं हे नाटकाचं झपाटले पण, तुमचा हा नाट्य प्रवास, दिग्दर्शनाचं मार्गदर्शन खरंच खूपच अद्भुत आहे. तुम्ही कितीतरी पिढ्या नाट्य क्षेत्रात घडवल्यात. सगळ्यांच्या सहकार्यामुळे ते जातं. नाटक हे एका व्यक्तीचं नसतं, कधीच नसतं. आणि तो सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे ते घरच्यांचं सहकार्य, बायकोचं सहकार्य, मुळात आई वडिलांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात. ती पण काम करतात. तुमच्या या अनुभवाच्या सागरातून खूप मोती वेचले आहेत खूप जणांनी. त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आलात. सर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. शेवटी नाटक कला जी आहे ती सगळ्यांच्या सहकार्याने होत असते. आणि म्हणून मला मदत करणाऱ्या सर्व कलावंतांचं, नेपथ्यकार, जे रंगमंचाच्या मागील सगळ्यांचं मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्यामुळे माझा हा प्रवास सुरू आहे आणि तो सुरू राहील. आणि तुमच्यामुळे खूप कलाकार झाले नागपुरात तयार, गुणी कलाकार. माझ्यामुळे म्हणण्यापेक्षा संस्थेमुळे झाले. आणि आहेत म्हणजे आज एखादं नाटक रंगमंचावर येतं. आज एखादं नाटक रंगमंच, एखादी स्पर्धा होते, त्याच्यामध्ये मी असं बघतो की जवळपास 50% कलावंत हे आमच्या बालरंजनच्या मानवातनं गेलेले. तेच तर, तुम्ही कितीतरी पिढ्या घडवल्या असंच म्हणता येईल. त्याचा अभिमान, त्याचा अभिमान वाटतो आम्हाला आमचे कलावंत. थँक्यू सर. थँक्यू. राईट. नमस्कार.